जीवनाची आहुती देताना त्याला 3 मुली, 1 मुलगा, बायको, घरदार काही दिसलं नाही. 2 जातीचे जिवलग मित्र एकमेकाच्या जीवावर उठायला. खरंच राजकारण नोकरीसाठी, शिक्षणासाठी का खरंच राजकारण राजकारणासाठी? आपलं क्षेत्र गेलं ना तर आपल्या लेकराबाळांना मागं कोणी बघत नाही. ते कसं पण भडकी देत आणि काही करून आणते आणि त्याच्यावर राजकारण करते. एकदा येते भेटून जाते. आपल्या आरक्षणाला कुठेतरी धोका पोचतोय म्हणून एका तरुणाने आपलं सबंध जीवन आरक्षण वाचावं त्याच्यासाठी चालणाऱ्या आंदोलनामध्ये आपल्या जीवनाची आहुती दिली आहे. ती जीवनाची आहुती देताना त्याला 3 मुली, 1 मुलगा, बायको, घरदार काही दिसलं नाही. आणि ही तीव्रता या महाराष्ट्रामध्ये काही दिवसापासून आपण पाहतोय. म्हणून माझे हात जोडून पहिल्यांदा विनंती की ज्यांच्यासाठी आरक्षणचा फायदा होणार आहे तेच जर अशा आत्महत्या करू लागले तर मग हे आरक्षण द्यायचं कुणाला? म्हणून कुणीही आताताईपणा करू नका. सरकार अतिशय सजग आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी कुठल्याही आरक्षणाला धोका लागणार नाही याची खात्री घेतलेली आहे, जबाबदारी घेतली आहे. आणि यामध्ये या सर्व गोष्टी पाहत असताना आपण माध्यमांनी सुद्धा आता छत्रपती शिवशाहू फुले आंबेडकरांच्या या पुरोगामी महाराष्ट्रात जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी गावकूस घालून दिला तो गावकूस आता या आरक्षणाच्या वेगवेगळ्या लढायांमुळे राहिला नाही. 2 जातीचे जिवलग मित्र एकमेकाच्या जीवावर उठायला. आणि काही जिल्ह्यात तर पोलीस डिपार्टमेंटमध्ये पोलिसांना ड्रेसवर अन्नाव लावायची सुद्धा बंदी आहे. हे छत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही. म्हणून आता आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागतील आणि पुन्हा ती समता या ठिकाणी प्रस्थापित करावी लागेल. काय आवाहन करायचं? मी गॅझेटेर लागू झालं त्याच्यामुळे ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आलंय अशी भावना आहे ओबीसी बांधव. एक लक्षात घ्या की पहिल्यांदा माझी ओबीसी नाही तर आता ओबीसी ओबीसीत आलेले सगळेच आता कोण वेगळं धरायचं? कुणाला वेगळं धरणार आहे? म्हणून माझी सर्व तरुणांना ज्यांना खऱ्या अर्थानं या आरक्षणाचा फायदा मिळणार आहे मग ते कुठलंही आरक्षण असतं असं आता ताईपण करू नका. कुणाच्याही आरक्षणाला धोका बसणार नाही. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जी आपल्या माध्यमाच्या समोर आणून देतोय ती महाराष्ट्राच्या सर्वदूर आपण गेली पाहिजे याची व्यवस्था करावी. आता एक कट ऑफ लिस्ट लागली, एमपीएससीची कट ऑफ लिस्ट लागली. ती कट ऑफ लिस्ट लागल्यानंतर तुम्ही बघितलं असेल की ओबीसी ची कट ऑफ 485 आहे, ईडब्ल्यूसीची 445 आहे आणि बाकी इतर तुम्ही सोडून द्या. मला सहज विचारायचं, माझ्या मनात आलेला प्रश्न आहे. आता ईओडब्ल्यू मध्ये जे आले आणि ओबीसी मध्ये जे नव्यानं आले त्यांना जर 480 गेले ते कटले ते आणि ईओडब्ल्यू मध्ये आल्याला 445 मध्ये पास झाला. मूळ हे खरंच राजकारण नोकरीसाठी, शिक्षणासाठी का खरंच राजकारण राजकारणासाठी? हा विषय आता आपण सगळ्यांनीच. काय असतं एकदा आपलं क्षेत्र गेलं ना तर आपल्या लेकराबाळांना मागं कोणी बघत नाही. ते आम्ही बघून येत, आम्ही ते बघतोय. हे नेत्यांचं काय असतं हे कसं पण भडकी देत आणि काही करून आणते आणि त्याच्यावर राजकारण करते. एकदा येते भेटून जाते, पाठणात फिरते, पुन्हा हे लोक दिसत नाहीत. आपलं कुटुंब उघड्यावरती पडतं. राजकीय नेते त्याचं लगेच राजकारण करायला सुरुवात करते. त्यामुळं कुठल्याही बांधवाने असं तो मराठ्याचा असेल किंवा तो ओबीसीचा बांधव असेल कोणी आत्महत्या करू नका. कारण दुःख हे कुटुंबाला झालेलं असतं. फक्त बाकीचं त्याचे प्युअर राजकारण करते त्याच्यावरती. आपण त्या गरीब बांधवांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी असतो. छगन भुजबळ, मंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आज त्या ठिकाणी भेटायला यावर भुजबळ राजकारण करतो. ते कशावर करतो त्याच्यावर. तर आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज.